मिरजेत भाजप युवा मोर्चा सांगली जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील मिरजे यांचे तर्फे नमो चौपाल कार्यक्रमाचं आयोजन। पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न। सांगली जिल्हा पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे साहेब, BJYM जिल्हाध्यक्ष दिगंबर दादा जाधव, युवा नेते सुशांत दादा खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नमो चौपाल या कार्यक्रमाचं संयोजन भाजप युवा मोर्चा सांगली जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील मिरजे यांनी केलं होतं। भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये प्रथमतः माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांचे फोटो पूजन केले, त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला। नमो चौपाल या कार्यक्रमाअंतर्गत भारतीय जनता पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली केलेल्या विकास कार्याची माहिती देऊन युवकांना आणि उपस्थित नागरिकांना नामदार सुरेशभाऊ खाडे यांनी मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमात सांगली जिल्हा पालकमंत्री तथा कामगार मंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील मिरजे, मिरज शहर अध्यक्ष विक्रम पाटील, सरचिटणीस अनिल हारगे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष राज कबाडे, युवा नेते जयगोंडे कोरे, शहर सरचिटणीस संदीप कबाडे, रोहित लांडगे, अक्षय यादव, शुभम माळी, निखिल बोधगिरे, इतर सर्व पदाधिकारी, मित्र परिवार तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमाचे संयोजन भाजप युवा मोर्चा सांगली जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील मिरजे यांनी केले होते। आम्ही भाजपचे कार्यकर्ते ह्यानंतर आम्ही जर विचार करत गेला की भाजप होती कुठं काय होती, ज्यावेळी प्रतिष्ठा झाली, भाजपची स्थापना झाली, त्यावेळेचा जर विचार केला तर खूप भयानक असतो। पण आज मला वाटतं 26वा त्याचं मला तसंच एक नवीन प्रोग्राम पक्षांना दिला आपल्याला की युवा चौपाल असं आपला प्रत्येक वार्डमध्ये आपण कार्यक्रम तयार करा, युवाचे कार्यकर्ते सगळे जमा असा चर्चा करा, पूर्ण आपण त्यामध्ये त्यांच्या अडचणी जाणून त्यामुळे असा एक कार्यक्रम तयार करा। त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले युवाचे समाजाध्यक्ष दादासाहेब असतील, नंबर त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे पश्चिम पूर्व भागाचे सगळे दादा असतील, तिथं मुख्य आपला धनंजय कुलकर्णी साहेब आहेत, बाकी सर्व त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि ज्याने कार्यक्रम नियोजित करायचे मिरजे हे ना यांनी सगळ्यांना कार्यक्रमाचं नियोजित केलं। याचा माझा उद्देश एकच आहे की गेल्या 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भाऊंनी जी कामं केली तर त्याची आपल्याला कल्पना मिळाली, त्या दृष्टिकोनातून आपण सगळा कार्यक्रम आयोजित करतो। कार्यक्रम भाजपचे निवडणूक आली म्हणून होत नसतात, भाजपचे कार्यक्रम हे 12 महिने 12 दिवस 12 रात्री 12 तास चालू असतात। त्यामुळे त्यामध्ये आता कार्यकर्ता परेशान झाला आहे। आता मगाशी ऑनलाईन आम्हाला सांगितलं मिटिंगला या, ऑनलाईन मिटिंगला या, म्हणजे मिटिंग 7 नंतर रोज एक मिटिंग असते आमच्या। तर अशा दृष्टिकोनातून हा कार्यक्षम पक्ष आणि त्याचे आपण सगळे कार्यकर्ते, दुसरी गोष्ट आपण मोदी साहेबांचे कार्यकर्ते, आपण देवेंद्र भाऊंचे कार्यकर्ते, हा मोठा अभिमान आपला आहे। ठाणेचे कार्यकर्ते आहोत, कारण जो माणूस 18 तास काम करतो, झोपतो कधी उठतो कधी, तरी माणूस फ्रेश राहतो। 15 दिवस पाण्यावरचे उपवास करतो, तरी माणूस ताट मानवणार, ताट अगदी वाघा सकाळ सिंह सकाळ चालतो। आपण बघितलं असेल राम मंदिराची पूजा करताना आपण बघितलं असेल ते त्याच्या 11वा दिवस त्याचा पाण्यावरती 11वा दिवस होता, 2 दिवस केलं तर आपण लटपट लागतो। पण हे एक दैवी शक्ती आहे, एक तपस्या आहे, साधना आहे, आणि ह्या साधनेवरती देशाला कुठेतरी जगाच्या पाठीवर न्यायचा प्रयत्न मोदी साहेब करतात। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।